पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा आजचा 5वा दिवस आहे। काँग्रेसच्या संयुक्त सत्राला त्यांनी संबोधित केलं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक्सिकोसाठी रवाना होणार आहेत। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली। मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांची आणि ओबामांची ही 7वी भेट आहे। या भेटीत सायबर ऊर्जा यासोबतच या सगळ्या विषयावर आपण एकत्र काम करू असं आश्वासन यावेळी ओबामा यांनी दिलं। भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाला। रात्री उशिरा मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून धोनी ब्रिगेडनं झिम्बाब्वेकडे प्रस्थान केलं। झिम्बाब्वेमध्ये 3 एकदिवसीय आणि 3 T20 सामने खेळवले जाणार आहेत। या दौऱ्यात मुख्यत्वे नवोदितांना संधी देण्यात आली आहे। धोनी सोडल्यास एकाही अनुभवी खेळाडूचा या दौऱ्यात समावेश नाही आहे। नागपूर शहरातला उदयोन्मुख धावपटू आकाश ज्ञानेश्वर उके यानं विषप्राशन करून आत्महत्या केली। वकीलपेठेतील रहिवासी आकाशला चॅम्पियन व्हायचं होतं अशी इच्छा त्यानं अनेकदा आपल्या मित्रांजवळ व्यक्त केली होती। क्रॉस कंट्री हाफ फुल मॅरेथॉन स्पर्धेत आकाश पहिल्या 5 विजेत्यांमध्ये असायचा। आकाशनं प्रतिष्ठेच्या कोलकाता राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम येऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता। तेव्हापासूनच आकाश ॲथलेटिक्समध्ये प्रामुख्यानं प्रकाश झोतात आला। ग्वालेरमध्ये 10 दिवसांच्या शिबिरात हिंदी गाण्यांवर अनोखा योग डान्स करण्यात आला। अभिनेता गोविंदाच्या मिरची लगी तो गाण्यावर शेकडो स्त्री पुरुष योगा करत थिरकले। या शिबिरात योगगुरू देखील जीन्स आणि शर्ट घालून भक्तांसोबत डान्स करत होते। पुरुषांनी तर शर्ट उतरवून या डान्समध्ये सहभाग घेतला। एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी शिबिरावर आक्षेप घेत पोलिसात तक्रार केली आणि शिबिर बंद पाडलं। शिबिरात अश्लीलता पसरवल्याचा आरोप एबीव्हीपीनं केला।